राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिकांची साथ न घेण्यावरती भाजप ठाम आहे। मुंबईमध्ये राष्ट्रवादीचं नेतृत्व मलिकांकडे असेल तर ते अमान्य आहे। मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी ही भूमिका मांडली। इतर कोणाकडेही नेतृत्व असेल तर आमची हरकत नाही असं अमित साटम म्हणाले। राष्ट्रवादीनं मुंबईचं नेतृत्व इतर कोणाकडेही द्यावं। मलिकांवर गंभीर आरोप असल्यानं त्यांचं नेतृत्व अमान्य आहे। मलिकांकडेच नेतृत्व ठेवल्यास भाजप शिवसेना रिपाई लढू असं ते म्हणाले। आमची भूमिका ठाम आहे। नवाब मलिककडे जर नेतृत्व असेल तर भारतीय जनता पार्टी नवाब मलिकच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर कोणत्याही प्रकारची युती करणार नाही। कारण नवाब मलिकवर गंभीर अशा प्रकारचे आरोप आहेत, मनी लॉन्ड्रिंगचे आरोप आहेत, दाऊदशी संबंधाचे आरोप आहेत, राष्ट्रविरोधी देशविघातक शक्तींशी सलोख्याचे संबंध असलेल्या व्यक्तीबरोबर भारतीय जनता पार्टी कोणत्याही प्रकारचे काहीही संबंध ठेवणार नाही। दरम्यान भाजपच्या नवाब मलिकांबाबतच्या भूमिकेवरती राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री संजय बनसोडे यांनी काय म्हटलंय पाहूया। याबाबतीत मी आता सांगितलं तुम्हाला, राष्ट्रीय अध्यक्ष जर असं अमित साटम साहेब जर बोलले असतील, त्यांनी भूमिका मांडली असेल तर याबाबत राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब आणि आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब याच्यावरती तो निर्णय त्या ठिकाणी घेतील। नवाब मलिक हे युतीमध्ये चालतात, मात्र त्यांचं नेतृत्व हे निवडणुकांमध्ये मान्य भाजपला नाही। हे नेमकं भूमिका या संदर्भात तुमचं मत? तिथली मला कसलीही कुठलीही कल्पना त्या ठिकाणची नाही। जर तुम्ही युतीत मिठाचा खडा पडेल? नाही, अजिबात नाही पडणार, कारण वरिष्ठ नेते याबाबतीचा निर्णय त्या ठिकाणी घेतील। दरम्यान याच संदर्भात नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली आहे। भाजपला हैदराबादची प्यारे खान यांची बिर्याणी चालते, मात्र मुंबईचा नवाब मलिक चालत नाही असं म्हणत पटोलेंनी टीका केली आहे। नागपूरचा प्यारे खान जो आहे त्याची बिर्याणी यांना आवडतं, पण मुंबईतला नवाब मलिक आवडत नाही। त्यामुळे हे भाजपचे दाखवायचे दात आणि खायचे दात हे आगळे वेगळे आहे। आणि मुसलमानाचा द्वेष हा फक्त हिंदुत्व आम्ही किती आमचं कडक आहे ते दाखवण्याचा एक प्रयत्न आहे, पण प्यारे खानची बिर्याणी यांना चालतं। नवाब मलिकांसंदर्भात जो निर्णय घ्यायचा असेल तो महायुतीतले महत्त्वाचे 3 नेते घेतील। इतरांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देऊन युतीत मिठाचा खडा टाकू नये अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांनी दिली आहे। नवाबभाईवरती झालेले आरोप आहेत, त्या आरोपाची चौकशी चालू आहे। कुठेही ते आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत। त्यामुळे वक्तव्य करत असताना त्यांनी विचारपूर्वक वक्तव्य करावेत, ज्या वक्तव्यातून महायुतीमध्ये मिठाचा खडा पडणार नाही। नवाबभाई त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं मुंबईसाठी एक कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे आणि ती कमिटी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीवर काम करत असते। अमित साटम असतील किंवा इतर कोणी पदाधिकारी असतील, महायुतीचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हे महायुतीमधील 3 मुख्य नेत्यांना आहेत। त्याच्यामुळं अमित साटम काय म्हणतात ते आमच्यासाठी महत्त्वाचं नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।